हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना जय भीम मी सीमा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर सगळ्यात प्रथम मी तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणते कारण की खूप दिवसाने आपले व्हिडिओ येत आहेत। तर ही आहे आमची नवरी म्हणजे ही आहे माझी भाची आणि हिचंच लग्न आहे। तर हिचं ना आता फोटोशूट चालू आहे। तर फोटोशूट करण्यासाठी आम्ही खाली गार्डनमध्ये आलो आणि भरपूर सारे फोटोशूट केलेले आहेत। तर फोटोशूट करत असताना खूप सारे आयडियाज फोटोग्राफर देत होते आणि मग शेवटी भरपूर सारे फोटो क्लिक केल्यानंतर फोटोग्राफर म्हणाले की मामी काहीतरी आयडिया तुमच्या डोक्यात असतील तर शेअर करा। तर मी म्हटलं हो हो, कारण की मी भरपूर अशा रील आणि व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की झाडावरून पाणी पडतंय आणि त्याखाली म्हणजे आपण हात धरून असं उभे आहोत जसं की पाऊस वगैरे पडतोय। तर मग तसं सांगितल्यानंतर फोटोग्राफरने ती आयडिया ॲक्सेप्ट केली आणि तसं करतोय। तर ही प्रिया ना झाडावर पाणी घालतीये बाटलीने आणि इथे ही आमची नवरी ही पाण्याला असं म्हणजे पावसाचं पाणी असल्यासारखं हात करतीये। खूप मज्जा आली आम्हाला इथे हे फोटो शूट करत असताना। भरपूर हसलो आम्ही आणि भरपूर सारे फोटो शूट केलं आणि आम्ही लगेचच वरती आलो कारण की आज आहे मेहंदीचा कार्यक्रम। तसं तर ही मेहंदी लग्न झाल्यानंतर मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते, पण ते मी तुम्हाला आता सांगते। तर इथे मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि फोटोग्राफर म्हणाले की मेहंदीचं ताट देखील छान असं तयार करा तुम्ही दोघी जणी। तर ही प्रिया आणि ही आहे मी, तर आम्ही दोघीही नवरीच्या माम्या आहोत आणि ही जी नवरी आहे ती आमची भाची आहे। तर मग फोटोशूट करत असताना खाली तो फोटोग्राफर म्हणाला आम्हाला की तुम्हाला आंब्याची पानं झेंडूची फुलं असं छान असं त्याचं डेकोरेशन करा ताटामध्ये। तर आंब्याची पानं काही नव्हती तर मग ते म्हणाले की अशोकाची पानं तुम्ही घ्या। तर अशोकाची पानं घेतली, ताट छान असं सजवलं आणि मग मध्येच फोटोग्राफर म्हणाले की हे अशोकाची पानं ना तुम्ही झेंडूच्या फुलाच्या वरती लावलेली, ते तसं न करता पहिलं अशोकाची पानं खाली ठेवा आणि मग नंतर झेंडूच्या पाकळ्या असं साईडला टाका। तर म्हटलं ठीक आहे, भरपूर साऱ्या आयडियाज मिळत आहेत तर त्यानुसार आम्ही हे ताट सजवलं। खूप सारं असं ताट सजवलं पण त्याच्यामध्ये काहीतरी आणखीन कमी वाटत होतं म्हणून आम्ही तिथे हळदी कुंकाचं ते ठेवलं आणि नंतर अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने कोन लावलेले आहेत। तर आता हे ताट व्यवस्थित आता बनवून झालेलं आहे आणि मग म्हटलं की चला एक छान असा एक फॅमिली फोटो काढूया। नवरीची आई, त्याच्यानंतर आम्ही माम्या आणि नवरीच्या आईची मामी। तर अशा पद्धतीने आम्ही जवळपास 5 जणींनी फोटो काढलेले ताटाला असं धरून वगैरे। तर भरपूर सारं हसत होतो आम्ही आणि भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी देखील चालल्या होत्या। तर हे ताट बघा अशा पद्धतीने आम्ही तयार केलेलं आहे, असं सजवलेलं आहे। तर इथे नवरीची मेहंदी सुरू झालेली आहे आणि नवरीची मेहंदी काढण्यासाठी मी तुम्हाला आधीच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही बाहेर कुठे ऑर्डर न देता कल्याण मार्केटमध्ये शिवाजी चौकामध्ये जे मेहंदी काढणारे बसतात ना, तर त्यांना ऑर्डर दिली होती आणि ही ऑर्डर ना फक्त 1500 रुपयामध्ये डन झाली होती ब्रायडल मेहंदीची। तर मग तीच मेहंदी काढतायत आणि याच्यामध्ये ना आणखीन खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत मेहंदीचे ब्रायडलचे, तर त्यानुसार रेट चेंज होत राहतात। तर आता ही 1500 मध्ये अशा पद्धतीने मेहंदी काढलेली आहे आणि ही मेहंदी काढत असताना ही जी मामी आहे आमची, तर या मामीना गाणं म्हणायला लागलं तर ते तुमच्याशी शेअर करते। मांडव तुम्ही गाला ग, मांडव तुम्ही गाला ग, गाला मांडव पिंपळाच्या पानाईचा ग, गाला मांडव पिंपळाच्या पानाईचा ग, माझी ती वर माये ग, माझी ती वर माये ग, आई बंधू ग बंधू शिजीचा ग, आई बंधू माझा ग शिजीचा ग, सजली नवरी माझी ग, सजली नवरी माझी ग, माझी बिना बापाची बापाची माझी वर माय ग, बिना बापाची बापाची वर माई ग, घरीने माझी काज ग, घरीने माझी काज ग, याव बाळाच्या मेहंदीसाठी ग, याव बाळाच्या मेहंदीसाठी ग, बाळाच्या मेहंदीसाठी ग, बाळाच्या मेहंदीसाठी ग, गाजा वाजवतो या माझ्या या गणनाता ग, माझा गाजवतो या गणनाता ग, लगीन मुळ चिट्टी ग, लगीन मुळ चिट्टी ग, मुळ चिट्टी ग माझ्या बाबासाहेबांना ग, मुळ लगीन चिट्टी ग माझ्या बाबासाहेबांना ग,
आमंत्रण दिलं या बाई ग, आमंत्रण दिलं बाई ग, यावं बाळाच्या शिकासाठी ग, यावं बाळाच्या शिकासाठी ग. तर गावी अशा पद्धतीने गाणी म्हटली जातात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळेस. तर मेहंदीच्या कार्यक्रमाच्या वेळेस या मामींनी अशा पद्धतीने गाणं म्हटलं आणि त्या गाण्यातून खूप सारा मोठा असा मेसेज दिला होता आणि सगळ्यांना आमंत्रण देत होत्या मेहंदी काढायला या म्हणून. तर नवरी मुलगी जी आहे ना, तर ती लहान असतानाच तिचे वडील ऑफ झालेले आहेत, म्हणजे वारलेले आहेत. तर ते सगळं वर्णन त्यांनी या गाण्यातून केलेलं आहे. जर तुम्ही असं लक्षपूर्वक जर गाणं ऐकलं तर तुम्हाला ते समजेल गाणं. तर इथे सुंदर अशी मेहंदी काढून झालेली आहे आणि आपल्याला जर मेहंदी काढायची असेल ना, तर हीच मेहंदी काढायला भरपूर वेळ लागतो. पण हा जो मुलगा होता त्याने एक हात जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये फटाफट कंप्लीट केला. तर इतकी फास्ट हे लोक मेहंदी काढतात ना, तर खूप छान वाटलं मला. आम्ही देखील मेहंदी काढणार आहोत, पण आम्ही मेहंदीसाठी दुसरं ऑप्शन निवडलेलं आहे आणि तो देखील मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण की लग्न घरामध्ये भरपूर अशी कामं असतात आणि त्यावेळेस असं मेहंदी काढून बसणं अयोग्य वाटतं. तर हे बघा, हे नवरीचे वडील आहेत आणि इथे फोटोशूटसाठी हे सगळं मांडून ठेवलं होतं. तर नवरीची मेहंदी बऱ्यापैकी आता एका हाताची होत आलेली आहे, म्हणजे आता पटकन होऊनच जाईल. तर यांचं स्पीड बघितला ना, तर फार भारी वाटलं, म्हणजे इतकी फास्ट अशी मेहंदी काढायला जमली पाहिजे. तर ह्यांचं हे रेग्युलर काम आहे, त्यामुळे त्यांना स्पीड देखील आहे. तर इथे आम्ही भरपूर, म्हणजे जास्त काही बाहेरचे आम्ही माणसं बोलवलेच नव्हते कार्यक्रमाला. तर जे काही होते ते घरातलेच आम्ही होतो मंडळी. तर ही प्रिया, मी, नवरी, त्याच्यानंतर ही प्रियाची सासू आहे, त्या आमच्या मामी लागतात आणि आमच्या आई, माझी नणंद. तर इतक्याच आम्ही होतो, बाहेरचं बाकीचं कोणीच जास्त आम्ही बोलवलं नव्हतं. जितका कार्यक्रम घरातल्या घरात करता येईल तितका आम्ही करायचा प्रयत्न केला. तर ह्या आहेत आमच्या सासूबाई, म्हणजे माझ्या सासूबाई, आणि ह्या आता नातीच्या लग्नामध्ये इतक्या खुश झाल्यात की त्या एकदमच डान्स करायला लागल्या उठून अचानकपणे. तर म्हटलं की चला हा सीन देखील कॅमेरामध्ये कॅप्चर करते, कारण की ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला नजरेत पडत नाहीत आणि ह्याच अशा आठवणी असतात की आपण त्या जपून ठेवतो. तर कधी या डान्स करत नाहीत, पण आज त्यांना फार भरून आलं आणि त्या मग डान्स करायला लागल्या. तर गाणं देखील मी शेअर करते, जसं शेअर करू शकत नाही कारण की कॉपीराइट येईल, थोडंसं शेअर करते मी तुमच्याशी. तर इथे डान्स करून आमच्या आई थकल्या आणि हा जो लहान मुलगा गेला तो कुणाल होता, त्या प्रियाचा मुलगा आहे तो. तर आई डान्स करतायत म्हणून तो देखील आला आणि थोडासा डान्स करून गेला. तर इथे ना आता दोन्ही हाताची मेहंदी काढून झाली आणि आता पायाची मेहंदी काढतोय. फोटोग्राफर देखील मध्ये 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 थोडं थोडं शूट करतायत, कारण की हा जो फोटोग्राफर आहे ना, तर प्रत्येक असे जे महत्त्वाचे मोमेंट जे असतात तर ते शेअर करत होता. आणि आता इथे जशी जशी मेहंदी सुकेल तसं तसं त्याच्यावरती आम्ही साखरेचं पाणी लावत होतो आणि इथे आम्ही म्हटलं की चला थोडंसं एक फोटो काढूया. तर आम्ही चौघींचा फोटो काढला आणि आता हिची मेहंदी बऱ्यापैकी सुकत आली होती, तर त्याच्यावरती आता ही प्रिया साखरेचं पाणी लावते, म्हणजे ही मेहंदी पटकन गळणार नाही. आणि फोटोग्राफर देखील म्हणाला होता की मेहंदी अशी निघू देऊ नका, फोटोमध्ये अशी व्यवस्थित दिसली पाहिजे. म्हणून आम्ही पटकन त्याच्यावरती काय केलं, थोडीशी मेहंदी सुकली की लगेचच त्याच्यावरती आम्ही साखरेचं पाणी लावायचा प्रयत्न केला. फार मजा आली, मजा मस्ती केली. जास्त माणसं जरी नसली तरी आम्ही फॅमिली मेंबर पुरेसे आहोत आणि धमाल अशी केली, भरपूर मजा मस्ती मस्करी वगैरे केली, डान्स वगैरे केला. पण तो डान्स मी इथे शेअर केलेला नाहीये. तर सगळी मेहंदी झाल्यानंतर साधारणपणे मी, प्रिया आणि ही जी नवरी आहे, तर आम्ही तिघी जणी आणि एक वर्षा होती, तर तिला देखील आम्ही घेतलं आणि आम्ही तिघी चौघी जणी मस्तपैकी डान्स केला. तर ह्या प्रिया आणि जी वर्षा आहे ना, त्या गावावरून आलेल्या आहेत, तर त्या जास्त काही डान्स करायला लाजत होत्या. तर म्हटलं आम्ही, ही नवरी आणि मी, आम्ही दोघींनी भरपूर असा डान्स केला, तर मी तो शेअर नाही केला. तर हे बघा, इथे इतकं सुंदर अशी मेहंदी काढून तयार झालेली आहे आणि ही आहे साधारणपणे 1,500 रुपयामध्ये काढलेली मेहंदी. बजेटमध्ये होतं आणि डिझाईन देखील छान होती. त्याच्यामध्ये जर दुल्हन, दुल्हा किंवा मग मोर वगैरे काढायचे असतील ना, तर त्याचे चार्जेस थोडेसे वाढत जातात. पुन्हा मेहंदीचं, नवरीचं शूट करण्यात आलं. तर इथे वेगवेगळे पोज देऊन तिचं शूट केलं आम्ही.
आणि मग आता इथे संध्याकाळी ना भरपूर वेळ झाला होता, तर मग आता म्हटलं की चला रुकवत तर सगळं तयार झालेलंच आहे. तर इथे ना हे जे बैलगाडी जी तयार केलेली होती ही प्रियानेच तयार केलेली आहे बैलगाडी. मग म्हटलं की आता तू तयार केली आहे तर राहिलेलं साहित्य देखील आता तूच कर, मी शूट करते. तर ती भरती आहे ह्या गोण्या. तर या बैलगाडीमध्ये वेगवेगळ्या धान्याच्या गोण्या अशा 5 भरायच्या असतात. तर तिने ना साधारणपणे ज्वारी, गहू, त्याच्यानंतर चवळी, मटकी, मूग असे धान्य आणि कडधान्य भरून अशा जवळपास 5 गोण्या तयार केल्या. आणि ह्या गोण्या देखील ना तिने गावावरूनच तयार करून आणलेल्या. कारण की हल्ली ना आपल्या इकडे शहरामध्ये ना असे ज्यूटच्या गोण्या वगैरे जास्त भेटत नाहीत. प्लास्टिकच्या गोण्या वगैरे भेटतात आणि म्हणून छान असा इफेक्ट येण्यासाठी तिने गावावरूनच भरपूर असं या गोण्यांचं कापड वगैरे आणलं होतं आणि या गोण्या तिने तयार केल्या हाताने शिवून. तर इथे ती भरतीये आणि हा तिचा लहान मुलगा आहे, तर तो देखील तिला हेल्प करतोय. तर म्हटलं तू पण हेल्प कर आणि तू देखील गोण्या भर, तर तुला देखील मी कॅमेऱ्यामध्ये घेते. तर त्याला फार मजा वाटत होती आणि हे अशा गोण्या वगैरे भरून ठेवत होता. हुशार आहेत दोघंही मायलेक, कारण की हे क्राफ्ट वगैरेचं म्हटलं ॲक्टिव्हिटीमध्ये दोघंही फार हुशार आहेत. मस्त जबरदस्त असं त्यांचं ड्रॉइंग आणि क्राफ्ट आहे दोघांचं. तर भारावून गेले मी आणि मग त्यांना म्हटलं की ठीक आहे, इतकं सगळं तुम्ही केलंय तर हे देखील तुम्हीच करा, मी तुमचं शूट करते. तर तेच चाललेलं आहे. गोण्या तयार झाल्या की मी लवकरच तुम्हाला दाखवते. तर जेव्हा मार्केटमध्ये आम्ही खरेदी करायला गेलो होतो, तर रुकवतात ठेवण्यासाठी बैलगाडी देखील तिथे होती आणि त्या ज्या गोण्या होत्या ना, तर त्या गोण्या देखील अशा फुल अशा भरून ठेवल्या होत्या. पण त्या गोण्यामध्ये ना मला असं वाटतं कापूस वगैरे भरून ठेवला होता की काय माहिती नाही. त्या गोण्या देखील अशा टम्म अशा फुगलेल्या वाटत होत्या. तर मग प्रिया म्हणाली की नाही, नाही या गोण्यांमध्ये ना खरं-खुरं धान्य द्यायचं. तर म्हणून मग ती ना ते धान्य वगैरे भरून देतीये. तर छान वाटतं असं. आता ही बैलगाडी वगैरे तयार केलेली तिनेच तयार केली सगळी आणि आता या बैलगाडीमध्ये आता हे सगळं ना धान्याच्या ज्या गोण्या आहेत त्या आता ठेवून देणार आहे आम्ही. खूप सुंदर अशी बैलगाडी आहे रुकवतात ठेवण्यासाठी. तर रुकवतामध्ये आम्ही ही बैलगाडी घरीच बनवली दोघींनी, म्हणजे ही बैलगाडी प्रियाने बनवलेली आहे आणि जे घर आहे ना ते देखील प्रियानेच बनवलेलं आहे. आणि त्या घराला जे असा कलर वगैरे करतो आणि त्याचे छत वगैरे आहे ना, तर ते मी तिला हेल्प केलं. तर अशा पद्धतीने आम्ही मेहंदीच्या दिवशी इतकी सगळी तयारी केली. नवरीची मेहंदी वगैरे झाली आणि त्यानंतर आता रुखवताची राहिलेली तयारी देखील करून घेतलेली आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी 1 दिवसाचा गॅप होऊन मग हळद होणार होती. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आजचा व्लॉग तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा आणि हो, शेअर करून सबस्क्राईब देखील करा, कारण की सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.